हे आहे सिंधुदुर्ग मधल्या वेंगुर्ले तालुक्यातलं केळूस नावाचं गाव। महाराष्ट्रातल्या अगदी शेवटच्या टोकाजवळ असणाऱ्या या गावांमध्ये समुद्र आत येत चाललाय। गेल्या काही दशकांमध्ये समुद्राचं पाणी गावाच्या इतकं जवळ येऊ लागलंय की मोठ्या लाटा थेट गावात शिरतात आणि त्यामुळे वादळांच्या काळात तर भयंकर नुकसान होतं, असं इथल्या गावकऱ्यांनीच आम्हाला सांगितलं। गावात शिरणाऱ्या लाटांपासून बचावासाठी गावाने किनाऱ्यालगत सिमेंटचा बंधारा बांधला आहे, त्यामुळे सध्या तरी मोठ्या लाटांपासून बचाव होतोय। पण ही वेळ का आली? कारण किनाऱ्यालगत नैसर्गिक भिंत म्हणून काम करणारी कांदळवनच कमी झाली। ती तोडून अनेक ठिकाणी वसाहती झाल्या, पर्यटनासाठी बीच तयार केले गेले। ही कांदळवनं वाचवली नाही तर तिथल्या जैवविविधतेला तर धोका आहेच, पण सगळ्यात जास्त नुकसान होईल ते इथं राहणाऱ्या लोकांचं। प्रजननासाठी 75% अधिक माशांचा वावर कांदळवनात असतो आणि येत्या काळात जर खारफुटी वनं कमी झाली तर सगळ्यात मोठा फटका मासेमारी व्यवसायाला बसणार आहे, हे तर वास्तवच आहे। म्हणूनच कांदळवनांचं संरक्षण करणं, त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न करणं हे आपल्या किनारपट्टीवरील जनसमुदायासाठी महत्त्वाचं आहे। तुमच्या भागात सिमेंटचे बंधारे आहेत की कांदळवनांची नैसर्गिक भिंत, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका।